गंधार दादा, सगळं काम झालंय. हे काय झालीयत सगळी पॅकेट्स रेडी? हो वहिनी, मी मोजून सुद्धा पाहिलीये. वा, क्या बात आहे जुई. इतक्या कमी वेळात तू एवढी सगळी पॅकेट्स बनवून रेडी पण केलीस. प्राजक्ता, याला म्हणतात कमिटमेंट. जुई, मला असं वाटतं ना की ही पॅकेट्स गरजू लोकांना वाटण्यासाठी तू सोबत यावं. आता एवढी मेहनत घेतलीस तू, तर तुझ्याच हातून वाटली जाऊ देत ना. काय हॅलो हॅलो, ए आला कुठे? काय तुम्ही दाराआड काय करत होतात? गंधार, तुला कळलं नाहीये का? अरे या दोघांनी मदत केली आहे जुईला. तरीच म्हंटल, एवढं मोठं काम एकट्या जुईच्या हातून घडलं कसं? वहिनी, ते खूप काम होतं ना, सो ती एकटीच करणार होती. आम्ही तिला ऑफर दिली. अरे हो, पण तिलाच कॉन्फिडन्स होता ना की तिला एकटीला हे सगळं जमणार म्हणून. तेच खूप काम ती एकटी करणार होती. आम्ही काय म्हटलं, चला हिला ऑफर दे, आणि आपण ऑफर देऊन टाकली. अरे पण तीच म्हणत होती. हॅलो 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 हॅलो, ऐका ऐका ऐका. हे बघ प्राजक्ता, काम झालं हे महत्वाचं आहे ना. मग एनिवेज, 3 cheers फॉर जुई, आलाप अँड उदय. हिप 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 हिप. ए वहिनी आली. बाबा, अरे मी सगळे प्रयत्न करून बघितले, मला ना आता फ्रस्ट्रेशन आलंय. असं फ्रस्ट्रेट होऊन कसं चालेल जुई बाळा? बाबा रे, खरंच शुभ्रमणी काम करत नाहीये. असं कसं शक्य आहे? बाबा, वेगळा काही मंत्र असतो का, किंवा वेगळी काही टेक्निक, म्हणजे आपण हातात घेऊन इच्छा मागायची, असं काही आहे का? अगं हे कसं मला माहित असेल? मी फक्त नावाचा इच्छाधारी, बाकी माझ्या नशिबात फक्त सॉरी सॉरी. बाबा, तुला मस्करी सुचतीये? अगं म्हणजे शुभ्रमणी आहे एवढंच मला माहित होतं. हे मग आता काय करायचं बाबा? आज खूप मोठी गडबड होता वाचली रे. शुभ्रमणी आहे म्हणजे तो कसा वापरायचा याचा मार्ग नक्कीच असेल. आपण लवकरात लवकर शोधून काढायला हवा. हो, हे बघ, तू काळजी करू नकोस, डोंट वरी. मी ठेवतो हा फोन. हो, बाय. ये ये आता आतमध्ये ये ना, ये. कैलास, तुझा बाबा. अरे बाबा, तू इथे काय करतोयस? ते शुभ्रमण्यावरती चंद्रप्रकाश पडल्यावर तो चमकला. हे जेव्हा तू मला सांगितलंस ना, तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग राहवलं नाही का. अरे पण बाबा, एवढी मोठी रेस तू का? घ्यावी लागेल रीस बाळा, घ्यावी लागेल. काय ना तुई, आज बरोबर 7:50 पौर्णिमा सुरू झालीये. बाबा ते मला माहितीये, पण त्याचा आणि मणी चमकण्याचा काय संबंध आहे? हे बघ जुई, हे बघ, आपल्या इच्छाधारी आयुष्यात पौर्णिमेला फार महत्व आहे. पौर्णिमा आणि शुभ्रमणी यात नक्कीच काहीतरी कनेक्शन असणार असं मला वाटतंय. वहिनी नमस्कार. बाबा उदय, इथे टेबल खाली. बाबा गोल गोल काय फिरतो? टेबल खाली. वहिनी उदय, काय झालं? काय हवंय तुला?
ना मला म्हणून विचारलं. पाणी तहान लागली अचानक, म्हटलं पाणी पिया, पाणी घेतो. उदय अरे तू पाणी मागायला हाक मारलीस आणि स्वतःच पाणी घेतोयस, नक्की कारण काय? ऍक्च्युली खरं सांगू, अंधार दादा एकदम सॉलिड खुश आहे वहिनी तुझ्यावर. अरे मावशीकडे किती कौतुक करत होता माहितीये तुझं. काय झालं? नाग वगैरे दिसला का तुला कुठे? काय झालं काय? नाही उदय, वाजले किती बघ बघू. तू आधी झोपायला जा, सकाळी उठत नाही मग आई ओरडत बसतात. झोपायला जाऊ? ठीक. बाबा कोणाचे बाबा? काय कुठे? अरे मला बाबाला फोन करायचा आहे, विसरूनच गेले मी, म्हणून जरा स्वतःला आठवण करून दिली. ठीक. वहिनी तू थोडी विचित्र वागतेस, असं नाही का वाटत तुला? नसेल चल. राहू दे, मी करते, तू सांग झोपायला. ठीक. गुड नाईट. गुड नाईट. आवाज कसला येतोय याच्या? उदय उदय उदय, लाईट्स ऑफ करून मी जाईन ना झोपायला, तू जा. आवाज फक्त काय? चल गुड नाईट. गुड नाईट. बाबा बाबा तू जा आता इथून. अरे थोडक्यात वाचलो रे आपण, तरी ना उदय म्हणालाच मला तू विचित्र वागतेस म्हणून. बाबा रे तुला कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कसं कळत नाही तुला? हे असे प्रॉब्लेम सारखे येऊ नयेत म्हणून त्यावर उपाय करायलाच हवा. हे बघ, जोपर्यंत शुभ्रमणी का चमकतो हे मला समजत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मग आता काय म्हणणं आहे तुझं? नक्की काय शोधणार आहोत आपण? तुमच्या या घरात अशी कुठली जागा आहे की जिथे चंद्रप्रकाश जास्त येतो पण माणसं काही जास्त येत जात नाही? हा हा, अशी एक जागा आहे. बाबा मला 2 दिवस त्याच्या न्यूजच्या आउटडोर शूटला गेले म्हणून, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता तू असं अचानक आला असतास तर. पण नाही ना झाला. हे बघ आज कसा सगळा योग जुळून आलेला आहे. मला वाटतं की आज काहीतरी होईल बघ. हा, पण मला सांग, तू शुभ्रमणी आणलायस? हो हे बघ. काठी काठी लागेल मला. बाबा रे हे घे. सावकाश बाबा. चंद्रप्रकाश. बाबा मणी चमकतोय, पण थोडा थोडा. आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. आता काय? बाबा तुझा हात चंद्रप्रकाशात आहे. तू नाग रूपात आलास तर किती मोठी गडबड होईल माहितीये का तुला?
जुई जुई मला तू बघितलंस माझ्यासारख्या हुकलेल्या नाकाच्या हातात हा नुसता ब्लिंक होत होता, पण तो तुझ्या हातात आल्यावर फुल फॉर्म मध्ये चमकला. कारण कारण तू एक संपूर्ण इच्छाधारी नागिण आहेस. हा मणी घेऊन तू या चंद्रप्रकाशात थांबलीस तर आपलं काम होईल असं मला वाटतंय. अरे पण बाबा मी चंद्रप्रकाशात गेले तर नागरूपात येईल. तेवढी रिस्क तर घ्यावीच लागेल ना तुझी बाळा. काय ही पौर्णिमा गेली तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला हातावर हात ठेवून हा मणी नुसताच बघत बसावा लागेल. चालेल मग. पण त्यांना तुझा फोटो का हवाय? अगं ती पॅकेट्स आहेत ना वाटायची ती पॅकेट्स हातात धरून फोटो काढून पाठवायला सांगितलंय त्यांनी. आता ती पॅकेट्स आहेत कुठे? गेस्ट रूम मध्ये. मग मलाही माझा फोटो काढायचा. तुझा फोटो कशाला? अरे म्हणजे काय, बॅनर वरती तुझ्या बरोबर माझाही फोटो पाहिजे ना. तुझी बायको आहे मी. नाही नाही, बायको वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझा फोटो म्हणजे जरा जरा काय जरा काय? नाही नाही, जरा म्हणजे काढून टाकू की फोटो काढू. हा काढूयाच. कमान कमान जुई कमान कमान. अगं हे बघ असं नाही करायचं. चंद्रप्रकाशात गेल्यानंतर परत असं माघारी नाही यायचं. हा जायचं जायचं. चल 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 चल. हे पण बाबा काय आता? पटकन कुणी आलं तर? कुणी आलं तर मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. तुझा जा जा. कमान जुई बा कमान. येस येस येस. मी म्हटलं होतं ना जुई. जुई तुझी आई इथे आता असती ना तर असं केलं असतं. जुई काय रे गंधार, इतक्या रात्री फोटो काढायचे म्हणजे ना कंटाळा आलाय मला. अख्खा दिवस गेला आणि आता आठवतंय तुला? हॅलो, दिवसभर कामात होतो मी, वेळ कुठे होता? जुई तू आज जा आज जा. अरे हे रात्री वटवागुळासारखे काय फिरतायत सगळीकडे मला कळत नाहीये. यांनी जर का हिला असं नागरूपात पाहिलं तर सगळी गडबड होईल. काहीतरी करायला पाहिजे हे कैलास, काहीतरी करायला पाहिजे. हा चंद्रप्रकाश असाही माझ्या कामी येईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. काय रे? हं? हा दरवाजा कसा काय उघडला आपोआप? झालं वेगळ्या जातीचा. माफ करा पण प्रश्न माझ्या मुलीचा आहे हो. तिला वाचवण्यासाठी तुम्हाला घाबरवावंच लागेल. काय काय करावं लागतं एका हुकलेल्या नागाला. कोण आहे तिकडे? कोण ओरडला? नाग आलाय तिथे आपल्याकडे. नाग चालाय ना. कुतूहलाला माहित नाही, पण गेस्ट रूम मधून डायरेक्ट ग्रँड एंट्री घेतली त्याने. ओरडू नकोस. ओरडलास ना तर मावशी उठेल आणि मावशी म्हणेल देवाचा नाग आहे, याला पकडू नका. पकडण्याचा मुद्दा येतोच कुठे? वेडायस का तू? आज मी याला पकडणारच. कुठे निघाला?
तिथंच घालवू नको, मला पकडायचं त्याला. कुठे गेला दादा? दादा थांब, आज मी याला पकडला. जाऊ द्या रे मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. आज ह्या गेला कामातून रे. आज मी याला पकडून राहणारच. पकडला पकडला पकड पकडला. याला चादरीत गुंडावूनच ठेवतो. दादा एक काम कर, एक मोठी पिशवी घे. कंदार लवकर जा, लवकर. कंदार मी एकटीच येते. मी आहे बायको तुझी. अच्छा नागिन आहे. चल चल चल. सापडली सापडली. उदय सापडली पिशवी. आज जे धरपकडला जमलं नाही ना ते मी करून दाखवलंय. थांबा. सावकाश सावकाश, विषारी असेल तो. मागे 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 मागे. खरंच जर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गेल्याने हा शुभ्रमणी चमत्कार करत असेल तर, हे शुभ्रमणी माझी इच्छा पूर्ण कर. नागरूपात अडकलेला माझा बाबा तिथून गायब होऊ दे. लवकर त्याला तिथून सोडव. गेम ओव्हर. नागाचा गेम ओव्हर. दादा गेम ओव्हर. नागाचा गेम ओव्हर. याला धरपकडला दिला ना की आपण टेन्शन फ्री ना. हा वहिनी. हॅलो, नाग येतो नाग. बी केअरफुल. गप्प बस ना, त्याला फोकस करू दे ना. फोकस कर रे. एक मी फोकस देन. एक मिनिट. तू पिशवी आणू नकोस ना. थांब 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 थांब. हा कुठल्या जातीचा नाग आहे? अरे नाग कुठे गेला? अरे हा तर हार आहे, हार. मग तेच विचारतो, नाग कुठे गेला? तुझ्या पायाखाली गेला. नाही असं काहीतरी बोलू नकोस का बदर. मला असं वाटतंय आपल्या घरात हल्ली नागांबद्दल खूपच डिस्कशन चाललंय ना, म्हणून कदाचित भास झाला असेल तुम्हाला. सगळ्यांना एकत्र भास कसा होईल जुई? मग हा हार चादरीखाली कुठून आला? मला या घरात हल्ली काय चाललंय मला कळतच नाहीये. उदय, अरे तू असा उड्या मारत मारत तिथे गेलास, नाग 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 करत. काय हाताला काय लागलं? हा हार नाग मी पकडला होता. नाग त्याचा झाला हार. हे बघ, हे जाऊ दे आता. आपण ना आता ह्या परिस्थितीत फोटो काढला ना तर तो बरा येणार नाही. हा, त्यापेक्षा आपण उद्या सकाळी निवांतपणे फोटो काढूया. हा, छानपैकी. हॅलो, तू पण आता आराम कर. तुला एकटाच झोपायचं हॉलमध्ये. बी केअरफुल. एकटाच झोपू. बहिणी दादा. उदय, नाही मी पकडला होता नाग, त्याचा झाला हार. मला मी मॅजिशियन झाल्यासारखं वाटत. मी पकडला ना, झाला हार. हे जुई, मॅजिक तर आपण केलंय. काय नेमकं काय झालंय हे फक्त आपल्याला आणि या शुभ्रमणीला माहितीये. हे पण बाबा कुठे आहे? बाबा बाबा हाच शुभ्रमणी मला आईंच्या मनात जागा मिळवून देणार आहे आणि ह्याला पण माझा संसार सुखाचा करणार आहे.